नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर बरेच दिवस उलटून गेलेत आणि ज्या विषयावर मी बोलायचं टाळलं असा विषय मला आज हाताळावा लागतोय. कारण जेव्हा एखाद्या विषयाला गंभीर वळण लागतं, त्याचे दुष्परिणाम ओळखून जर वेळच्या वेळेला आवर घातला गेला नाही, तर मग दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागत असतात. आणि तशी पाळी येऊ घातली असं वाटल्यामुळेच मी जाणीवपूर्वक ज्या विषयाकडे पाठ फिरवली होती त्या विषयावर बोलणं मला आज अगत्याचं वाटतंय. आणि तो विषय अर्थातच मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातला आहे. परळी आणि तिथले संतोष देशमुख यांचं जे हत्याकांड आहे ते निर्घृण आहे, भयंकर आहे, अमानुष आहे. हे वेगळं सांगायला नको. आणि सगळेच त्यावर बोलत असताना मी आणखीन काय बोलायला पाहिजे होतं असं मला वाटत नाही. अशा वारंवार अनेक घटना घडत असतात आणि त्यावर व्यक्त होणं अगत्याचं असतं. पण जेव्हा सगळीकडून काहूर माजलेलं असतं, त्यामध्ये आपण नाही बोललो तरी चालेल, एक प्रकारची ती मूकसंमती असते. पण ज्या वेळेला अशा प्रकारे त्याचं राजकारण सुरू होतं, तेव्हा मग परिणामांपेक्षा दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक वाटत असते. मला वाटतं या विषयाचं शीर्षक बघितलं तरी तुमच्या लक्षात आलं असेल की माझा रोख काय आहे. एखाद्या गोष्टीत अन्याय होतो, हिंसा होते, हत्या होते, त्याचा न्याय झाला पाहिजे याविषयी वाद असायचं कुठलंही कारण नाही. आणि त्यावरून किती राजकारण खेळलं जावं, किती हलकल्लोळ करावा, की ज्यामध्ये न्याय नावाची कल्पना कुठल्या कुठे हरवून जावी अशी परिस्थिती दिसते. आणि हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, कारण गेल्या साधारण 10-12 वर्षामध्ये एक शब्द आपल्याकडे प्रचलित झालेला आहे आणि तो शब्द म्हणजे मीडिया ट्रायल. माध्यमांमध्येच एखाद्या विषयाचा तपास, युक्तिवाद, आरोप, आरोपपत्र आणि न्याय निवाडा सुद्धा होऊन जातो. आणि हळूहळू करत तो विषय संपल्यासारखाच सगळे वागायला लागतात. जणू काय आपण संबंधितांना न्याय देऊन टाकला अशा समाधानात सगळा समाज परत एकदा निद्रिस्त होऊन जातो. कारण त्या विषयाचं गांभीर्य अशा हलकल्लोळातून संपवून टाकलेलं असतं. मी जेव्हा हे बोलतोय तेव्हा माझ्यासमोर डझनावारी उदाहरणं आहे. डझनावारी. त्या निर्भया प्रकरणाचं काय झालं? 10-12 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे. त्यातले जे आरोपी होते त्या आरोपींना असंच फाशी द्या, फाशी द्या, न्याय द्या, काय काय ओरडाआरडा झाला. आणि शेवटी अशी पाळी आली होती की त्या निर्भयाच्या आई वडिलांना एकटंच तो सगळा विषय लढवावा लागत होता आणि त्यांच्या मागे कोणीही नव्हतं. अशीच कुठेतरी एखादी घटना घडली की मग अगत्याने निर्भयाच्या जन्मदात्यांना टीव्हीवर प्रतिक्रिया द्यायला बोलवलं जायचं. पण कोणालाही फिकीर नव्हती की त्या निर्भयाच्या आरोपींचं पुढे काय झालं. तुम्हाला आठवत असेल तर नुसता न्याय द्या असं नाही, त्याविषयी इतका देशभर एक हलकल्लोळ माजला होता की सरकारला सुद्धा निवृत्त न्यायमूर्तींची एक समिती नेमावी लागली होती की अशा प्रकारे बलात्कार वगैरे होतात, बलात्कारातून हत्याकांड होतं, अशा प्रकरणामध्ये अल्पवयीन असो किंवा प्रौढवयीन असो, कुठच्याही आरोपीला किती शिक्षा द्यावी याच्यावर सुद्धा नको तितका उहापोह झाला. आणि तरी सुद्धा जवळजवळ 10-12 वर्ष निर्भया प्रकरणातले जे आरोपी होते त्यांना शिक्षा होऊ शकली नव्हती. न्यायालयामध्ये सव्वापसव्य चालू होतं, तपासाचा घाणा चालू होता. विसरून गेलो आपण. आज कोणालाही निर्भया आठवत सुद्धा नाही.
आठवत सुद्धा नाही. वर्तमानपत्रांच्या आणि माध्यमांच्या एकूण ढिगाऱ्याखाली हे सगळं प्रकरण जणू काही गाडलं गेलं. दुसरं प्रकरण मी सांगेन ते दाभोळकरांचं आहे. मला वाटते 2012 मध्ये नरेंद्र दाभोळकर यांची पुण्याच्या मध्यवर्ती रस्त्यावर एका पुलावर दिवसा ढवळ्या हत्या झाली होती. सूर्य उगवत होता आणि अशा वेळेला कोणीतरी त्यांची हत्या करून गायब सुद्धा झाला होता. काय झालं पुढे त्याचं? काही महिने, कदाचित 1-2 वर्ष त्यावरून गदारोळ चालू होता. मग दरवर्षी तो दिवस, ती तारीख पकडायची आणि काय ते शर्टाला किंवा दंडावर काळ्या फिता लावायच्या आणि त्या ओंकारेश्वर काय कुठच्या पुलावर जमायचं. ते करण्याचंही नाटक आता बंद झालंय. पण त्या दाभोळकर प्रकरणातल्या मारेकऱ्यांचा शोध लागला का? ज्यांना रोजचा श्वास घेणं अशक्य झालं होतं, इतक्या मोठ्या मोठ्या आवाजामध्ये न्यायाची मागणी केली जात होती. दाभोळकर हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, अशा घोषणा करणारे हळूहळू करत दाभोळकरांना विसरून गेले आणि निर्भय बनवता निवडणूक प्रचार करण्यात रममाण होऊन गेले. त्यापैकी कोणालाही कोणालाही आज दाभोळकर आठवतात की नाही हे सुद्धा माहिती नाही. हायकोर्टात याच्याकडे तपास द्या, सीबीआयकडे तपास द्या. या सगळ्या गदारोळामध्ये त्या संपूर्ण तपास कामाचा बट्ट्याबोळ करण्यात आला. बट्ट्याबोळ करण्यात आला. या सगळ्याची आवश्यकता होती का? आज दाभोळकरांची मुलं किंवा कुटुंब वगळता मला वाटत नाही कोणाला दाभोळकरांची आठवण सुद्धा येते. मी काय दाभोळकरांचा चाहता वगैरे नव्हतो, पण एक माणूस मारला गेला होता. एक माणूस अकारण मारला गेला होता. त्याला न्याय मिळू नये, तो कुठल्या विचाराचा आहे, कुठल्या भूमिकेचा आहे, सोडून द्या. पण एक हत्याकांड झालं, त्याचं राजकारण केलं गेलं. गोडसेवादी प्रवृत्ती, गांधी हत्येची आठवण आली, काय काय बोललं जात होतं. ते सगळे गांधीवादी, गोडसे विरोधी आज दाभोळकरांना विसरून गेलेत. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये गोविंद पानसरे असो, ते कलबुर्गी असो, किती लोकांची हत्याकांड झाली. गदारोळ खूप झाला. मीडिया ट्रायल्स झाल्या. कारण खरोखरचा तपास आणि कायद्यानुसार, न्यायानुसार, न्यायालयानुसार न्यायकरण होऊ शकलं नाही. आणि याचं कारण असं की ज्या वेळेला तुम्ही चारी बाजूने हल्लकल्लोळ माजवत असता, त्यावेळेला त्यासाठी नेमलेल्या अधिकृत असलेल्या कायदेशीर यंत्रणा असतात, त्यांच्यावर इतका दबाव निर्माण केला जातो की त्यांना खरे गुन्हेगार आणि खरा तपास करण्यापेक्षा जो गदारोळ चालू आहे त्याचं समाधान करावं लागतं. आणि एक प्रकारे आपण त्यातून झुंडशाहीला प्रोत्साहन देत असतो. आज जे कोणी बीडच्या निमित्ताने पोपटासारखे बोलत आहेत, ते जेव्हा सत्तेत होते, मग ती उबाठा शिवसेना असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्ष असो, सुशांत सिंग राजपूतचा असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. दिशा सालियनचा असाच संशयास्पद, शंकास्पद मृत्यू झाला होता. त्याविषयी जेव्हा आवाज उठवला गेला तेव्हा हे राजकारण करू नका. दोन साधूंचं हत्याकांड झालं तेव्हा त्यावर राजकारण करू नका सांगणारे आज संतोष देशमुख प्रकरणामध्ये वेगळं काय करतायत हा माझा प्रश्न आहे. माध्यम कधी या बाजूला त्या बाजूला हा हलोकल्लोळ माजवतात. पण ही माध्यमातून चालणारे जे खटले आहेत, युक्तिवाद आहेत, आरोप प्रत्यारोप आहेत, त्यातून त्या विषयाचं गांभीर्य संपत जातं आणि माणसाच्या मनाला, समाज मनाला एक प्रकारचं बधिरीकरण येतं, बोथटपणा येतो, कशाचंच काही वाटत नाही. मला आठवतं तब्बल 33 वर्षापूर्वी मुंबई नजीक उल्हासनगर
या छोट्या शहरामध्ये एका शाळेमध्ये परीक्षा केंद्रामध्ये रिंकू पाटील नावाच्या मुलीला भर परीक्षा केंद्रामध्ये जिवंत जाळण्यात आली होती. महिनाभर हलकल्लोळ झाला. पुढल्या काळात त्याच पद्धतीवर, त्याच मानसिकतेवर आधारित डर, अंजाम, बाजीगर असे सिनेमा निघाले आणि त्यातून एक सुपरस्टार आपल्यासमोर निर्माण झाला, ज्याला जग शाहरुख खान म्हणून ओळखतं. एकतर्फी प्रेमातून मुलीला हलाल करून मारणं, इथपर्यंत आपण बोथट झालो की रिंकू पाटील साठी हळहळलेला समाज, वर्तमानपत्र, माध्यम शाहरुख खानला डोक्यावर घेऊन नाचायला लागली. आपण किती बोथट होतो, आपल्या संवेदना, भावना किती बोथट होऊन जातात, त्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. कोणाला आज सुशांत सिंग राजपूत आठवतो तरी? नाहीतर त्या काळामध्ये, कारण त्यावेळेला त्यामध्ये आदित्य ठाकरेला किंवा आदित्य ठाकरेच्या काही जवळच्या लोकांना गुंतवता येतं का, यात अनेकांना इंटरेस्ट होता. आणि त्या दृष्टीने आरोप प्रत्यारोप आणि काही ती राळ उडवली जात होती. आज धनंजय मुंडेला टार्गेट करायचं. निर्भय बनवच्या वेळेला असंच राजकारण चाललं होतं. दाभोळकरांच्या वेळेला असंच काय ते सनातन संस्थेला टार्गेट करायचं. त्यांना टार्गेट करण्याचं राजकारण पूर्ण यशस्वी झालं. सनातन संस्थेचे अनेक पदाधिकारी पकडण्यात आले आणि ते सुद्धा प्राथमिक खटल्याच्या सुनावणीनंतर अर्ध्यापेक्षा अधिक लोक निर्दोष सुटलेले, कदाचित उरलेले अपिलात सुटतील. मग दाभोळकर यांची हत्या झालीच नाही असं म्हणायचं का? काय होतं? ही सगळी राळ उडवून आपण सबंध बोथट आणि बधीर करून टाकतो. याचं भान कधीतरी आपल्याला येणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. संतोष देशमुखना, त्यांच्या कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण तो न्याय द्यायचा असेल तर तो कायद्याच्या चौकटीत राहून द्यायला लागतो. इकडची झुंड, तिकडची झुंड, आता हळूहळू करत आणखीन एक एक पाऊल पुढे टाकलं गेलेलं आहे. देशमुखांच्या हत्याकांडानंतर जे काही गेले 2-3 आठवडे रणकंदन माजलेलं आहे, त्याच्या पुढची बाजू आता एक पाऊल टाकलं गेलंय की आरोपी म्हणून ज्यांच्याकडे बोट दाखवलंय जातंय त्यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागले. एका बाजूला मारला गेलेल्या माणसाला न्याय मिळावा, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून काऊर माजवलं जात होतं. आता दुसऱ्या बाजूला ज्याच्याकडे आरोपी म्हणून बोट दाखवलं जात होतं, त्या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची अटकच चुकीची आहे असं म्हणणारा दुसरा जमाव पुढे येतोय. एक प्रकारे हे सगळं माध्यमांच्या प्रोत्साहनातून झुंडीचं राजकारण सुरू झालंय. त्या बाजूची झुंड असेल तेव्हा त्यांच्या बाजूने, या बाजूची झुंड असेल या बाजूने. याला बातम्या म्हणत नाहीत. आपण झुंडशाहीला प्रोत्साहन देतो याचं भान माध्यमांनी, पत्रकारांनी ठेवलं पाहिजे. ठीक आहे, आरोप झाले, अमुक झाले, संबंधितांची नावं पुढे आली, त्यांना उचलून आत टाकलेलं आहे, त्यांचे तपास चालू आहेत. तुम्हाला पाहिजे ते CID कडे, SIT कडे तपास दिलेला आहे. त्यानंतर ते इकडे गेले का, 1.5 इंच पुढे सरकले का, या गाडीत का त्या कोर्टामध्ये. काय प्रकार आहे मित्रांनो? क्रिकेटची मॅच चालू आहे, बॉल बाय बॉल कॉमेंट्री सांगावी तशा बातम्या रंगवल्या जातात. अर्थात बघणारे किती आहेत हा विषय आहेच. पण गंमत अशी की जो समाज संवेदनशील असतो तो समाज असल्या सततच्या टोचणीने बधीर होत जातो. तुमच्या माझ्यासारखा स्वयंपाक न करणारा एखादा माणूस असेल, तो चपाती पोळी भाजताना किंवा भाकरी भाजताना आपल्या हाताला चटके बसले तर आपल्याला सहन होत नाहीत. पण जी गृहिणी असते रोजचा स्वयंपाक करणारी, ती सहजगत्या ती वाफ येणारी गरम गरम तव्यावरची भाकरी किंवा चपाती सुद्धा सहजगत्या उलटून पलटी करते. तिच्या हाताला चटके बसत नाहीत, कारण रोज रोज चटके बसून तिच्या हातामध्ये बधीरपणा आलेला असतो ना, तुमच्या माझ्या हातामध्ये संवेदनशीलता असते.
समाज मन पण तसंच असतं. आपल्या पूर्वजांनी, वडीलधाऱ्यांनी म्हणी करून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं ज्ञान आहे. सदा मरे त्याला कोण रडे. रोजच या रडारडीच्या बातम्या, न्याय मागणाऱ्या बातम्या आणि झुंडशाहीच्या बातम्या रोज रोज ऐकत राहिलं तर त्या बातम्यांमधलं नाविन्य संपतं आणि त्यातली जी नाजूक बाजू असते, संवेदनशीलता असते, ती संवेदना संपून जाते. एक प्रकारचं बधिरीकरण येतं समाज मनाला. आणि ठीक आहे, मिळेल. आज 12 वर्षानंतर दाभोळकरांविषयी जे बधिरीकरण आहे, कोणाला प्रश्न पडत नाही, कुठच्या चॅनेलला प्रश्न पडत नाही. त्या ओंकारेश्वराकडे पुलावर आज किती लोक त्या दिवशी काय काळी फीत बांधायला जातात तरी का? सुशांत सिंग राजपूत साठी टाहो फोडलेले आज काय करतायत? याचं कारण हा विषय इतका ताणून 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 बधीर करून टाकलाय की आता त्याविषयी बोललेलं कोणी ऐकायला पण तयार होत नाही. आणि म्हणून जे काय मी ह्या विषयात बोलायचं होतं ते टाळत होतो की ठीक आहे, 1-2 दिवस होईल आणि तपास मार्गी लागेल, संबंधितांना काय आरोप झाले त्यांना अटक होईल आणि मग हा विषय मागे पडेल. मागे पडेल म्हणजे तपास मार्गी लागेल. जोपर्यंत हा गदारोळ संपत नाही तोपर्यंत तपास मार्गी लागत नसतो. मला आठवतं, दाभोळकरांची हत्येची बातमी आल्यानंतर तात्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूरला होते आणि तिथून त्यांनी डायरेक्ट स्टेटमेंट करून टाकलं की दाभोळकरांची हत्या करणारी गोडसे प्रवृत्ती आहे. म्हणजे एका मिनिटात त्यांनी पोलीस खात्याला डायरेक्शन दिलं की हिंदुत्ववादी कोण असतील असे आरोपी पकडा, खरे आरोपी पकडू नका. तुम्हाला जे आरोपी पकडायचे ते हिंदुत्ववादी असले पाहिजेत. मग उद्या कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध पुरावे मिळत, साक्षीदार मिळत की न मिळत, कोण गुन्हेगार सापडला नाही तरी चालेल, पण हिंदुत्ववादी पकडले पाहिजे. त्या मालेगावच्या खटल्याचं काय झालं मित्रांनो? मालेगावच्या खटल्याचं काय झालं? 2008 पासूनचा खटला आहे. 16 वर्ष उलटली. जे पहिले पकडले गेले होते त्यांना सोडून देण्यात आलं. आणि शरद पवारांनी अलिबागच्या पक्षाच्या शिबिरामध्ये प्रश्न विचारला, एकाच धर्माचे लोक का पकडता? आणि त्यासाठी नवी SIT काय ती नेमली गेली, ATS वगैरे. करकरेंना आणलं आणि करकरेंनी मोठ्या शिताफीने शोध लावला, सगळे पुरावे आहेत म्हणून साध्वी काय ते प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. 8 वर्ष ती माणसं तुरुंगात राहिली. त्या खटल्याचं पुढे काय झालंय विसरून गेलो आपण. मालेगाव विसरलोय. एक एक मी तुम्हाला असे शेकडो उदाहरणं देऊ शकेन की माध्यमांच्या हस्तक्षेपाने आणि आंदोलनाच्या झुंडशाहीमुळे अनेक असे गुन्हे हे पचल्यासारखे आहेत. त्याचे आरोपी गुन्हेगार शोधून सापडू शकलेले नाहीत, कारण त्या तपास कामाचं पूर्ण वाटोळं असल्या गदारोळाने केलेलं. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे की संतोष देशमुखांच्या हत्याकांडाचा सुशांत सिंग राजपूत, दाभोळकर होऊ देऊ नका, पानसरे होऊ देऊ नका. सरकार काम करते, पोलीस काम करतायत. प्रत्येक बाबतीत असा प्रश्न विचारणार असाल तर त्यांनी तपास कधी करायचा आणि तुमच्यासमोर पुरावे कधी आणायचे? काय तपास झाला तो आम्हाला सांगा. असं म्हणणारी माणसं स्वतःला न्यायाधीश समजतात. मग देशमुखांची मुलगी असली तरी ती आम्हाला सांगत नाही, तुम्हाला कशाला सांगायचं असतं? हे जर प्रत्येक आरोपी किंवा प्रत्येक जो व्हिक्टीम आहे तो जर म्हणाला की पोलीस तपास चाललाय, त्याचा पुरावा आमच्या समोर आला पाहिजे, कोर्टात नाही गेला तरी चालेल. देशमुख यांची मुलगी जे बोलते आणि कौतुकाने सगळी माध्यमं दाखवत आहेत, त्यांना असं म्हणायचं का की जे पुरावे आहेत ते त्या मुलीसमोर सादर करा, कोर्टात वगैरे जायची काही गरज नाही? कुठच्या तरी विषयाचं गांभीर्य ठेवा. कायदा, न्यायव्यवस्था, तपास काम या रोजच्या ब्रेकिंग न्यूज सारख्या उथळ गोष्टी नाहीत.
आणि असला जो काय गदारोळ केला जातो, छछोरपणा चालतो, थिल्लरपणा चालतो, त्यातून अनेक गुन्हेगारांना पचतात. आणि त्यातून जेव्हा गुन्हेगार सुटतो तेव्हा तो अधिक निर्ढावलेला असतो. एक माफिया दाऊद वगैरे तयार होतो, 10 वेळ पकडला जातो आणि सुटतो, तेव्हा हळूहळू त्याच्या मनातली कायद्याची भीती संपून जाते. काय तो वाल्मिक कराड एका दिवसात माफिया होत नाही. आजपर्यंत अनेकदा त्याच्यावर आरोप झाले असतील, पण अशाच प्रकारे त्याच्यावरून राजकारण खेळलं जातं किंवा कायदा जिथे सैल पडतो तिथे तिथे निर्ढावलेपणा येतो आणि अधिक निर्ढावलेला गुन्हेगार समाजात तयार होतो. त्याच्या नावाच्या अलीकडे मग माफिया हा शब्द चिकटवला की आपली जबाबदारी संपली. एकूण समाज गुन्हेगारीविषयी, कायदा मोडण्याविषयी किती संवेदनाहीन, बधीर झालाय, ती बाब गंभीर आहे. आणि ती गंभीरपणे आपण घेणार नसू तर दुसरा कोणीही घेणार नाही. आज हा विषय सगळेजण खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन फिरत आहेत, पण ती जी देशमुखांची मुलगी आहे किंवा त्यांचे बंधू आहेत, त्यांनी एक लक्षात घ्यावं, जरा डोळसपणे दाभोळकर कुटुंबाकडे बघावं, सुशांत राजपूतच्या कुटुंबाकडे बघावं. मुद्दाम सांगतोय मी. हे आत्ता बोललेलं अनेकांना आवडणार नाही, कारण न्यायाची मागणी लोकप्रिय असते. न्याय मिळणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, कायद्यातून जायचं असेल तर. नाहीतर मग उचला आणि जमावाच्या तावडीत देऊन टाका कोण पकडलाय तो आरोपी. तुम्ही फाशी द्या म्हणणार असाल तर न्यायाची तरी गरज काय, असा प्रश्न पडतो. आणि म्हणून हा विषय गंभीरपणे घेतला पाहिजे, पोरकटपणा त्यातून थांबला पाहिजे. बातमी जरूर आली पाहिजे, पण बातमी म्हणजे क्रिकेटची कॉमेंट्री नाही. आणि अशा गंभीर विषयात तर त्याचं मनोरंजन होता कामा नये. एवढी जरी गोष्ट समजून घेतली तरी खूप होईल. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.